सोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड आहेत। ताई, काय सांगाल? एकंदरीत आज पहिला पाऊस होता मुंबईमधला, पण एकंदरीत मुंबईची तुंबई झाली असं समोर येतंय। मग एकंदरीत एवढे दिवस आता सत्ता येऊन पण प्रशासनावरती यांचा अंकुश आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। आपण बघतो की प्रत्येक वर्षी पावसाळा आला तर सातत्याने आपण बघितलं की मुंबईमध्ये पाणी जे आहे ते मुंबईचं तुंबई करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होतं। मे पासून त्याच्या आधी 2 महिन्यापासून नाली सफाई व्हायला पाहिजे, छोटे नाले आणि मोठे नाले याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बजेट खर्च होतं। सफाई करण्यासाठी त्या ठिकाणी यंत्रणेची मोठ्या घोषणा होतात, परंतु त्याचं खरं बघितलं तर जमिनीवरती कुठल्याही तऱ्हेचं जे आहे ते अंमलबजावणी होताना दिसत नाही। आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे की त्याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसतो तो सर्वसामान्य रहिवाशांना, माणसांना त्या ठिकाणी पोचतो। आज आपण बघितलं की महापौर स्वतः गेल्या, त्या सांगत होत्या बाकीच्यांना सरले, पण त्यांच्यासमोरच दुर्दैवाने त्या ठिकाणी घटना झाली। एक व्यक्ती त्या ठिकाणी जे आहे ते समोर खड्ड्यात पडली। हे खरं तर आपल्याला खूप शिकवण्यासारखी गोष्ट आहे की मुंबई जे देशाची आर्थिक राजधानी, मुंबई ज्याला जागतिक लेवलचं शहर म्हटलं जातं, ज्या मुंबईचं बजेट जे आहे ते काही राज्याच्या बजेटपेक्षा सुद्धा मोठं आहे महानगरपालिकेचं, पण त्या मुंबईच्या महापौरांसमोर ही घटना होती। या जे आम्ही सातत्याने म्हणतो की 26 जुलैनंतर आपण काय शिकलो। खरं तर आपल्याला अपेक्षा आहे की या ठिकाणी मुंबई शहराचं म्हणजे कचऱ्याचा असेल निचरा व्हायला पाहिजे व्यवस्थित। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पाणी साठू नये म्हणून त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे। पण मुंबई महानगरपालिकेचा कारभार आता तर 4 वर्ष ते मागे नगरसेवक नव्हते, आता महापौर आलेले आहेत आणि आता सगळी सत्ता जी आहे ती भाजपच्या एकत्रित झालेली आहे। मुंबईचा जो महानगरपालिकेचा कारभार आहे तो पूर्णपणे नियोजन शून्य कारभार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं जर आपण बघितलं तर प्रिपरेटरी ॲक्शन नसतात, फक्त पैशाचं बजेट मंजूर केलं जातं, कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांकडून मागच्या दाराने जे पैसे घेतले जातात त्याच्यामुळे हा भ्रष्टाचारामुळे आज मुंबईची परिस्थिती निर्माण झालेली आहे की पहिल्याच पावसामध्ये सत्यता कळली की जी नाले सफाईच्या मागे जी मोठ्या प्रमाणामध्ये तिजोरीची सफाई चाललेली आहे ही उघड झालेली आहे। ताई, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर नेमायची वेळ आली होती त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर पण यांना भेटत नव्हते। अनेक जण ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा एकदा परत घेण्यात आला असा देखील आरोप होतोय। त्यामुळे एकंदरीत काय कारभार चाललाय हा उघड होतोय यावरून। नाही, इतर कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत म्हणते, पण तुम्ही अधिकाऱ्यावरती मागच्या काळात कारवाई झाल्या। मिठी रिव्हरच्या बाबतीमध्ये प्रत्येक वर्षी करोडोचं त्या ठिकाणी टेंडर निघतं, मिठी रिव्हरच्या साफसफाईबद्दल बोललं जातं, पण प्रत्येक वर्षी मिठी रिव्हरमध्ये तोच समस्या असते। आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली, काही अधिकाऱ्यांवरती मग त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्वायऱ्या लागल्या गेल्या। या सगळ्याला कारणीभूत जर कोणी असेल तर मी मगाशीच म्हणून म्हटलं की त्यांचा कुठलाही कारभारामध्ये नियोजन नाही आहे। आज आपल्याला माहिती आहे की परंपरागत पद्धतीने जे आहे ते काही भागामध्ये, सकल भागामध्ये प्रत्येक वर्षी पाणी साठतं, त्याच्यासाठी आधीपासून नियोजन करण्याची आवश्यकता आहे। नाले सफाई व्यवस्थित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घनकचरा जो अडकतो। आज आपण बघतो की घनकचरा उचलणाऱ्या गाड्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे रस्त्यामध्ये तुम्ही जावा, आता बघा तुम्ही किती कचरा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो। त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं नियोजन नाही आहे। फक्त ज्या जमिनी आहेत, ज्या आपल्या महानगरपालिकेच्या जमिनीला कसं प्रायव्हेट माणसांना देता येईल, त्यासाठी मोठं कसं विकता येईल आणि त्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला कुठला फायदा होणार नाही पण त्या व्यक्तीला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पॉलिसी बनवल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते। सर्वसामान्य रहिवाशांचा, सर्वसामान्य नागरिकांचा मुंबईमध्ये कुठे विचार केला जातो। आज खड्ड्याची अवस्था म्हणा, आता बघा तुम्ही काही दिवसात कशी अवस्था रस्त्याची, आधीच रस्ते पाऊस नव्हता त्यावेळी तशी परिस्थिती आहे, आता पावसाळ्यात बघा काय परिस्थिती निर्माण होते। तुम्ही स्वतः पण तो व्हिडिओ पाहिला असेल की महापौरांसमोर एक महानगरपालिकेचा अधिकारीच खड्ड्यामध्ये पडतोय, तर म्हणजे काय कारभार आहे हे तर उघड होतंय यामधून। तर सर्वसामान्य माणसाच्या मग जीवाला किती धोका आहे जर अधिकारीच पडत असेल खड्ड्यामध्ये। नाही, त्यांचं काम आज कळलं असेल की त्यांचं काम काय, त्यांचं काम जे आहे ना ते गटर मीटर रस्ता हे काम आहे। दुर्दैवाने त्या सुरुवातीला जशा पहिल्या दिवशी महापौर झाल्या त्यांनी पहिलं सुरू केलं की मी हे करणार, मी बांगलादेशींना राहू। त्यांना माहीत नाही कदाचित की देशामध्ये त्यांचेच गृहमंत्री, त्या राज्यामध्ये त्यांचेच गृहमंत्री, त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे। त्यामुळे त्या ज्या आहेत त्या बांगलादेश आणि रहगो शोधायला निघाल्या। त्यांना रस्त्यावर असलेल्या गटारामध्ये असलेलं जे आहे ना घाण ती त्यांना दिसली नाही, रस्त्यामधले खड्डे दिसले नाहीत, त्या ठिकाणी नाले सफाई कशी केली गेली पाहिजे याच्यावर त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता होतं। पण आपल्याला पण माहिती आहे की निधीच्या वाटपावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टीका झाल्या। हा निधीचा वाटप कसं केलं गेलं, किती टक्केवारी किती लोकांना मिळाली याच्याबद्दल पण चर्चा झाली। विरोधकांना तर दिलंच नाही निधी, तो तर वेगळा प्रश्न आहे। आता खरं तर मला काही लोक चॅनलला पण धन्यवाद द्यावे लागेल, कमीत कमी या माध्यमातून ही तरी चर्चा आली की नगरसेवकांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना किती निधी मिळाला, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना किती मिळाला आणि तो कसा मिळाला त्याची पण एकदा चौकशी करा। माझं तर मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की पारदर्शी कारभाराच्या आणि स्वच्छ कारभाराच्या गोष्टी बोलणारे देशाच्या पंतप्रधानांचं नाव घेऊन तुम्ही आलात सरकारमध्ये आणि तुम्ही स्वतः पारदर्शक कारभार करतो, पण तुमचा हा निधी जो दिला गेला नगरसेवकांना तो पण किती टक्क्याने दिला गेला हे पण माहिती घ्या। आणि जे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना 5-5, 6-6 कोटी आणि जे विरोधी पक्षामध्ये नगरसेवक आहेत त्यांना
25 लाख रुपये देण्याचं काम झालं. माझा प्रश्न असा आहे की हा निधी व्यक्ती बघून दिला जातो की त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी काय आवश्यकता केली पाहिजे. काही ठिकाणी शौचालयाला दरवाजे नाहीत, शौचालय त्या ठिकाणी तुटलेली आहेत, नाले तुटलेले आहेत, लोकांना चालायला पदचारी रस्ता नाही आहे, रस्त्याचं काम काही ठिकाणी थांबलेलं आहे. अशा ठिकाणी निधी न देता काही लोकांना असंच त्या ठिकाणी निधी दिलेला आहे की ज्याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये काहीतरी आपल्याला बोलावं लागेल की हा निधी तुम्ही कुठे चुकीच्या दिशेने चाललेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या महापौरांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या समोरच एक घटना झाली आणि तुमच्या समोरच प्रत्यय आला की तुम्ही किती फेल आहात आणि हे तुम्ही एक्सेप्ट करायला पाहिजे की आमची यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली आहे. आम्ही फक्त मोठ्या फिरतो, आम्ही फक्त मोठ्या गोष्टी करतो. देशाचा आणि राज्याचा कारभार सोडा, तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा सांभाळा कारभार, हे माझा त्यांना सल्ला आहे. तर एक शेवटचा प्रश्न की म्हणजे बँड्रामधला एक भूखंड होता जे मैदान म्हणून होतं, ज्या ठिकाणी फुटबॉल खेळत होते. आदित्य ठाकरेंनी पण तो विषय समोर आणला होता, पण आता कुठेतरी तो सुधार समितीमध्ये पास करण्यात आला आहे आणि एक्झिबिशन सेंटरच्या नावाखाली तो भूखंड देण्यात आला आहे. तर एकंदरीत भूखंडाचा श्रीखंड होतोय असं म्हणलं जातंय. बघा, मी एक बघितलेलं आहे की आता मुंबई शहरामध्ये सगळेच भूखंडाचे श्रीखंड व्हायला लागले. मोठे भूखंड, जसं मी सांगितलं मुंबई महानगरपालिकेचे भूखंड, ते आपण बघतोय की मोठ्या व्यवसायिकांना दिले जातात. त्यासाठी रस्त्याच्यासाठी पैसा पण मुंबई महानगरपालिका देते. मुंबई महानगरपालिकाच त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यासाठी आधीच त्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विविध मार्गाने पैसे त्या ठिकाणी हजारो करोड रुपये त्यांना देते. याची मी प्रकरणं खूप आणली. आपण बघतोय की बांद्राचं तर असं आहे की आता एकदम सगळ्यात क्रीम जागा असलेली म्हणून बांद्राकडे बघितलं जातं. आपल्याला माहिती आहे की ते MSRDCची जमीन असेल किंवा रिक्लेमेशनच्या बाबतीमध्ये असेल. आता हे जर मी बोलते की आपल्याकडे मला सांगा किती मोकळ्या जागा मुंबईत राहिल्यात, मैदानं किती राहिली सांगा मला. RG काहीच राहिलं नाही. PG RG आपण दिवसेंदिवस कमी करत चाललो. गार्डन पण बंद कशी करायची यासाठी सुद्धा नव्या योजना चालू केलेल्या आहेत. आणि आपल्याकडे आज पहिल्यांदा असं आपण बघत आहोत की इतकं गरम मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाइम दिसतंय. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा प्रश्न आहे. आज आपल्याकडे जर गार्डन नसतील, आपल्याकडे जर झाडं नसतील तर आपण कसं होणार. आणि याच्यामध्ये जर प्लेग्राऊंड नसेल तर मुलं जाणार कुठे. ही फुफसं आहेत आपल्या सगळ्यांची. आज तुम्ही मधल्या काळात बघायला पाहिजे होतं, लोक जाऊन त्या चौपाटीवर झोपले होते का, कारण लोकांना हवा घ्यायला जागाच नाही, बसायला कुठे जागा नाही. अशा वेळेला ह्या मोकळे जे भूखंड आहेत हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांना देण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे. आम्ही बघितलं मधल्या काळात तिथं फिल्म इंडस्ट्री पण काय तर फिल्म सिटीचे काहीतरी टाकणार होते आणि त्यासाठी करोडो रुपये घेतले होते. कुठे गेले ते? DPTCचे करोडो रुपये गेले, कुठे गेले ते? एकदा या बांद्रा सगळ्या प्रकरणाची पण चौकशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि बांद्राच्या भूखंड असेल, जुहूचा भूखंड असेल किंवा वरळीचा भूखंड असेल किंवा अशा प्राईम स्पॉटचे जे भूखंड जे आहेत ते कसे, म्हणजे मालाडचं सुद्धा आम्ही एक प्रकरण त्या ठिकाणी काढलं होतं की सगळे भूखंड कसे दिले जातात. आणि ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्यावेळी काय मला माहीत नाही झोपलेले असतात का जागे असतात तेच मला माहीत नाही. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की हे भूखंड हे मुंबईकरांचे आहेत, त्याचा विकण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आम्ही तर त्या संदर्भात ऑलरेडी विरोध केलेला आहे. तो मुलांच्या जागेची खेळण्याची जागा त्या ठिकाणी मैदानात असलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद ताई. होत्या आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड, ज्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की कशा प्रकारे महापौर हे वॉटर गटर मीटर ही कामं सोडून दुसऱ्याच कामामध्ये गुंतले आहेत आणि त्याचबरोबर जी भूखंड आहेत ते कशा प्रकारे मागच्या दाराआड विकले जात आहेत आणि कुठेतरी प्रायव्हेटायझेशन संपूर्णपणे या मुंबईमध्ये होतं हे देखील त्यांनी सांगितलं. कॅमेरामन कृष्णा खापरेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.